अरे देवा, आदिती कुठपर्यंत पोचले बघायला पाहिजे. झालं, नेमकी आत्ताच रेंज नसावी. मिस दाभोळकर, आजकाल लोकांच्या ना वेळेच्या बाबतीत फार तक्रारी असतात. वेळ पुरत नाही, वेळ मिळत नाही, कामं खूप असतात वगैरे वगैरे. पण टाइम मॅनेजमेंटचं काय, त्याचा विचार नको करायला. आता तुमचंच बघा, म्हणजे आपण कर्नाळ्याला चाललो होतो, तर आपण तुम्हाला असं वाटलं की भरपूर लांब असेल ते. आपण तिथे पोहोचणार कधी, आपण परत येणार कधी, आपण काम करणार कधी. पण कसं आहे मिस दाभोळकर, आपण जर वेळ पाळली ना तर आपले कामही वेळेतच होतात. बघा, आपण वेळेत सगळं संपवलं आणि ऑफिसच्या वेळेत संपवलं. छान झाली मीटिंग आपली. कसं आहे, असा एखादा निसर्गरम्य परिसर हा लोकांना खूप आवडतो फिरायला. आणि आपल्याकडनं परदेशातनं अनेक टुरिस्ट येतात भारतात. आपण जर त्यांना आपल्या कंपनीकडनं कर्नाळ्यासारखा एखादा ऑप्शन दिला तर आपल्या कंपनीसाठी फायद्याच आहे. काय, या निमित्ताने क्लायंट सुद्धा बांधले जातील. आज रात्रीच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मी हे त्यांच्याशी बोललो की हा प्रोजेक्ट ऑन. आणि मग मिस दाभोळकर, तुमची जबाबदारी या प्रोजेक्टच्या संदर्भातली खूप वाढणार आहे. घरी कळवलात काय? हेच की आपण पोचतोय, आपण वेळेत निघालो, आपण वेळेत पोचतोय, हे घरी कळवायला पाहिजे ना. मी वेळेच्या बाबतीत खूप कमिटेड आहे मिस दाभोळकर. आणि काय, आपल्या घरी सुद्धा सगळे काळजी करत असतात. आपलं काय होतं की आपण कामात असतो, या गोष्टी विसरून जातो. पण या गोष्टी सांभाळणं खूप आवश्यक असतं. आता काय झालं हिला? सर, बघतो. सर, सर प्लीज इथे या ना. काय? हात पुढे करा. सर, सॉरी. सर ओके का? आता बरं वाटतंय का? या. जवळचा रस्ता म्हणून या रस्त्याने मी गाडी घातली आणि गाडी बंद पडली. उगा चालू आपण या रस्त्याने. ते तुम्ही दाभोळकर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी मेकॅनिकला बोलवतो. रेंज नाहीये फोनला. तुमच्या फोनला रेंज आहे का बघा. हा नंबर जरा डायल करा. नाही, माझ्याही फोनला रेंज नाहीये. फोन नाही, रेंज नाही. आणि हा एरिया पण इतका लोनली आहे. खरंच उगा चालू आपण या रस्त्याने. नाही नाही, असं नाहीये. मी नेहमी या रस्त्याने येतो जातो, असं कधी घडत नाहीये. आणि गाडी नेमकी बंद पडेल काय आपल्याला स्वप्न थोडीच पडलं होतं. नाही नाही सर, मला तसं म्हणायचं नव्हतं. आय कॅन अंडरस्टँड. तुम्हाला घरी पोहोचायला उशीर होतोय, वेळ लागतोय.
नाही नाही, इट्स ओके. इट्स ओके कसं? आज व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, मला आज हे प्रोजेक्ट डिक्लेअर करायचं होतं. सर नंतर. नंतर कधी आणि काय सांगू त्यांना? गाडी बंद पडली म्हणून मी आलो नाही, म्हणजे आता गेलं सगळं पुढच्या आठवड्यात. सर हो, एकतर मध्येच अशी आपली गाडी बंद पडली आहे, इथे कोणी मेकॅनिक नाहीये, त्यात आपल्या फोनला रेंज नाहीये. सर राहून काळजी असेल तुमची आणि तुम्हाला फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सचाच विचार येतोय. आय एम सॉरी सर, मला खूप टेन्शन आलंय. तर घरचे सगळेच माझी वाट बघत असतील. मला काहीच सुचत नाहीये आता. सर आपल्या घरच्यांना आपली खूप काळजी असते. आपण इतर कामात बिझी झाल्यावर आपल्याला त्यांची आठवणही राहत नाही. सर अशा वेळेला आपल्याला दोन्ही बाजू सांभाळून घ्यायला हव्या ना. अगं काय चहाच्या मळ्यात गेलीस की काय? किती वेळ चहा आणायला? आले आले. हा वा. घ्या. पाहिलेत ना अण्णा, जरा उशीर झाला की यांचं हे असं असतं. बाकी तुम्हाला आता माहितीच आहे म्हणा. घ्या चहा घ्या घ्या. हिचंही तसंच आहे. म्हणजे हिच्या हातचा चहा आणि हिचा स्वभाव दोन्ही बदलणं अशक्य. हो, पण आता उद्यापासून ह्या चवीचा चहा मिळणार नाही. उद्या ह्यावेळी मी विरारला असेन. तुम्ही उद्या जाताय ना, मग आज कशाला तो विषय? काय उद्याचा विचार करताना लोक आजचा आनंद गमावून टाकतात. तो काय निदान आम्हाला तरी आनंद गमावायचा नाहीये, नाही काय? तुम्ही घ्या घ्या चहा घ्या, फक्कड एकदम घ्या. काकू, हे सामान आदितीने आधी दिली होती त्याप्रमाणेच आणलंय सगळं, पण तरी एकदा चेक करून घ्या. हा, आणि हो, त्यात पॅटीस आहेत ते गरम आहेत, तर तेवढे काढून ठेवा. बरं. अरे हो हो हो, कळलं कळलं. आले आले काय सगळ्या कामाचा पाडा लावलाय काय? तू एकटाच आलास? अदिती कुठे आहे? का ती पण काहीतरी घेऊन येते? अरे जय, आदिती कुठे आहे? तिला कर्नाळ्याला जावं लागलं अचानक. अरे पण तुमचा बॉस आणि आणखीन कुणीतरी जाणार होतं ना? अमित जाणार होता, पण अमितचा प्रॉब्लेम झाला जरा, त्यामुळे तिला जावं लागलं. असं कसं जावं लागलं? त्या अमितचा प्रॉब्लेम झाला म्हणून हिला कसं काय अचानक सांगतात ते? काय बरोबर नाही. आता किती उशीर होईल तिला? आदितीचा निघताना मेसेज आला होता मला. माझ्या अंदाजाने अर्ध्या पाऊण तासात पोहोचेल ती. पण तिला न्यायची गरजच काय होती? तुझ्या बॉसला काय काम येत नाही काय? अहो, आता तो म्हणतोय ना अर्ध्या पाऊण तासात येईल म्हणून, मग झालं तर. जय, जा तू फ्रेश होऊन ये बरं. यांच्या बॉसला ना मला एकदा भेटायलाच पाहिजे. काय झालं काही कळत नाही, उगाच वेळ वाया जातोय. सर एखादा मेकॅनिक बघूया का आपण? अहो, कुठे शोधणार आहात मेकॅनिकला? इथे कोणी दिसतंय का आजूबाजूला? जांभूळकर, इथे रस्त्यावरती वाहनही दिसत नाहीयेत, माणसंही दिसत नाहीयेत. मगाशी 1-2 गाड्या पास झाल्या तेवढ्याच. मग तोपर्यंत आपण काय करायचं सर? आपण गप्प बसलोय का? जे जे काही करता येणं शक्य ते सगळं करतोय ना. मी जांभूळकर, सर तुम्हाला भीती वाटते का अंधाराची? मी आहे तुमच्या बरोबर. नाही नाही नाही, ओके मी सर. मला फक्त माझ्या घरचे वाट बघत असतील ना, म्हणून जरा. नाही नो, तुम्ही वेळेत घरी पोहोचू शकत नाही आहात. ऑफिसमध्ये तुम्ही तशाच निघालात, घरचे नक्कीच तुमची काळजी करत असतात. पण आपण आता या सिच्युएशन मध्ये खरंच हेल्पलेस होत नाही जांभूळकर.
एक कोणीतरी येताना दिसतंय तिकडं. आपण थांबूया त्याला. थांबा प्लीज प्लीज प्लीज. माझी गाडी बंद पडली. मला सांगा इथे जवळपास कुठे मेकॅनिक आहे ना सर, जवळ मेकॅनिक आहेत. 15 मिनिटं लागतील जायला. कुठेशी? जवळ माझ्या घराजवळच आहे तिकडे. मग तुम्ही मला सोडू हो, शकाल? मी तो सोडतो तुम्हाला. अरे थँक्यू सो मच. बसा सर. नाही थांबा 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 थांबा. काय झालं सर? 2 मिनिट. नाही मी गेलो तर तुम्ही इथे असं करता का? तुम्ही जाता का? नाही नाही, तुम्ही कसं चाल? मी काय बोलतोय माझं मलाच कळत नाही. तुम्ही नक्की थांबाल इथे एकट्या? हो हो. तुम्ही असं करा, तुम्ही गाडीत बसा. नाही तिकडे नाही, इकडे. तुम्ही इथे आतमध्ये बसा आणि गाडी लॉक करून घ्या. हा, काचा एकदा सगळ्या नीट वरती आहेत का बघून घ्या. आहे हा. आणि दार उघडायचं नाही. नक्की बसाल? हो. मी नक्की जाऊन येऊ? हो हो. ओके बसा. मी जा. चल बराच उशीर झाला. नॉट रिचेबल. काय? बाहेर बाहेर. सर काय केवढा ना किंचाळलात तुम्ही? नाही सॉरी मला वाटलं की तुम्हाला काय वाटलं चोर आणि दरोडेखोर आला? नाही म्हणजे मला माहित नव्हतं तुम्ही इतक्या लवकर याल. म्हणूनच आलो मी लवकर. मला माहिती होतं तुम्ही इथे एकट्या आहात. घाबरला असाल. नाही. मग काय मला घाबरवण्यासाठी ओरडला? कळलं मी का आलो लवकर? सर मेकॅनिक कुठे? पण गाडी जर नीट नाही झाली तर आपण जाणार कसं? सर घरातले खरंच काळजीत असतील. मला माहितीये घरातले काळजी करत असतील ते तुमची वाट बघत असतील. आय नो एव्हरीथिंग मिस दाभोळकर. तो मेकॅनिकला घेऊन येतोय बाईकवाला. मग तोवर काय? तोवर त्याची वाट बघत बसायचं. दुसरं काय करणार? बसा.
अजून आली नाही? किती उशिरा? नाही मी काय म्हणतो, उशीर झाला हरकत नाही, पण फोनही लागत नाही, त्यामुळे काळजी वाटते. काका अदितीने मला मेसेज केला होता. नाही पण मेसेज येऊन किती तास झाले मला सांग? अजून काही नाही? हे बघ जय, तू तुझ्या बॉसला फोन कर ना. या बॉसला मला भेटायचंच आहे. त्याला विचारायचंय मला, काय रे तुला माणुसकी वगैरे काय आहे की नाही? अदिती आजारी असताना तिला घरी येऊन काम सांगितलं, आता असं मीटिंगचं सांगितलं अचानक. अरे तुम्ही म्हणजे काय घाण्याला जुंपलेला बैल आहेत का रे? अरे शांत काय उभा तू? तुझ्याशी बोलतोय मी. खरं तर तुझीच चूक आहे. माझी काय चूक आहे? मी काय केलंय? मला सांग, अदितीच्या ऐवजी तू का नाही केलास? ते अहो त्याचं काम नसेल ते. काम नसेल म्हणजे काय? एकाच ऑफिस मध्ये काम करतात ना ते. त्याला सांगता येत नव्हतं? नवरा आहे ना तिचा. काका मी कसं सांगणार? तिकडे आम्हाला. अहो ते ऑफिसचं काम आहे आणि तिथे नाती नाही मध्ये आणता येत. कळलं कळलं. मग जरा शांत राहा. मुंबईत ट्रॅफिक कमी असतं का? अडकले असतील कुठेतरी. अरे पण फोन तर लागायला हवा ना, तोही लागत नाही मगापासून. जय तू पुन्हा एकदा ट्राय कर. सर नुसतं असं किती वेळ गाडीत बसून राहायचं? हे बघा मिस जावळकर, तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही उतरा बाहेर आणि फिरून या थोडंसं. नाही नाही म्हणून नाही, पण मेकॅनिक अजून आला नाही ना म्हणून विचारलं. तो येईल ना? आता आपल्या हातात वाट पाण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. सर एकदा गाडी स्टार्ट करून बघा ना प्लीज. म्हणजे आतापर्यंत थंड झाली असेल असं वाटतं मला. मिस जावळकर मी प्रयत्न केले ना, 2-4 करून बघितली, नाही झाली स्टार्ट. हो पण एकदा अजून प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? अहो असं नाही होत मिस जावळकर, या गाडीचं टेक्निक खूप वेगळं आहे. एकतर ही गाडी लवकर गरम होत नाही आणि गरम झाली तर लवकर थंड होत नाही. मी जर परत स्टार्टर मारून बघितलं आणि काहीतरी वेगळं झालं तर आपण काय करणार आहोत? त्यापेक्षा ज्याला या गाडीतलं कळतं त्या मेकॅनिकला इथे येऊ दे, तो बघेल गाडी तपासून काय होतंय ते. बरं चला, तुम्ही म्हणताय म्हणून मी एकदा स्टार्टर मारून बघतो. अनबिलिव्हेबल. सर मी म्हटलं होतं ना तुम्हाला स्टार्ट होईल म्हणून. सॉरी सर प्लीज. सरप्राइजिंग. सरप्राइजिंग. चला, वेळेत पोचलो तर व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड करता येईल. मिस जावळकर, आपण अजून थोडं पुढे गेलो ना की रेंज मिळेल, मग तुम्ही घरी कळवा. हो सर.
अजून कशी आली नाही ही? अरे तू उभा काय नुसता? फोन कर तिला कर. काका हो नॉट रिचेबल. हॅलो आदिती, अगं कुठेस तू? हा बाबा बोला. काय? अरे काय झालं? हो सर बाजूलाच आहेत माझ्या. अच्छा बोल, कुठपर्यंत पोहोचलेस तू? ऍक्च्युली गाडी जरा बंद पडली होती ना मध्ये, म्हणून उशीर झाला. आणि तिथे रेंजही नव्हती, त्यामुळे मग कळवता आलं नाही मला. पण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. 1 तासाभरात मी पोहोचेन. आणि सर मेन रोडवर सोडतील मला, मग तिथून येईन मी. तुम्ही काळजी नका करू बाबा. ठीक आहे, मी येतो. हा पण जवळ आलीस की मला एक मेसेज कर. हो चालेल. चला, तुमच्या घरी फोन झालाय, फार बरं झालं. अरे काय झालं? गाडी बंद पडली होती त्यांची, सर सोडणार आहेत तिला, मग मी जाईन घ्यायला. तू एकटा नाही, आपण